कारंजा ते पोहा मार्गावरील तुळजापूर गावाजवळ पिकअप व ऑटो आणि परत दुसऱ्या ऑटोचा एकूण 3 वाहनांचा एकाच ठिकाणी अपघात। यामध्ये एक महिला व 2 व्यक्तींचे जागीच ठार झाले असल्याची माहिती आणि 8 जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना इतकी चिंतादायक झाली दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली। या अपघातात शालिनी उत्तम लोखंडे वय 35 राहणार बेलमंडळ, निलेश रमेश वनादसरे राहणार पोहा, मारुती पिराजी शिंदे वय 70 राहणार मोरळ या घटनेत मृत्यू झालेले आहेत। सर्वाधिक जखमी पोहा येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। पिकअप क्रमांक MH37 T 4621 क्रमांकाची पिकअप भरधाव वेगाने पोहा येथून कारंजाच्या दिशेने जात होती। या वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी ऑटोला समोरून धडक दिली। या प्रवासी ऑटोच्या मागेच मालवाहतूक ऑटो असल्यामुळे 3 वाहनांचा एकाच ठिकाणी अपघात झाला। या अपघातात 3 जण जागीच ठार झाले असून आशिफ खान, अलीम खान वय 38 राहणार पोहा, इम्रान पठाण वय 40 राहणार दीपक चौक अकोला व शाहिद नाझीम खान वय 13 राहणार करीमनगर कारंजा हे गंभीर जखमी झाले आहेत। निर्मला ज्ञानेश्वर मानकर वय 60, भोजिया परवीन आशिफ पठाण वय 27, अशोक महादेव नितनवरे वय 32, मेघा अशोक नितनवरे वय 28 राहणार पोहा, पंचपुला पाचंगे वय 65 राहणार मोहगव्हाण हे किरकोळ जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच सर्व धर्म आपत्कालीन संस्था आणि अन्य रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे, तर पुढील तपास कारंजा पोलीस स्टेशन करीत आहे।